नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला गोवन एग चॉप रेसिपी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी 4 अंडी घेतलेली आहेत बॉईल करून. ती आता सोलून घेते. सगळ्यात प्रथम ही रेसिपी स्नॅक्ससाठी सुद्धा केली जाते, पार्टी स्नॅक्ससाठी म्हणून. तर ती आता मी त्याचे 4 भाग करून घेते, कट करून. प्रत्येक अंड्याचे 4 भाग करून घ्यायचे ह्या पद्धतीने. आणि त्याला आता थोडीशी मिरी पूड शिंपडून घ्यायची त्याच्यावर आणि 1 चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं. जास्त नाही मीठ टाकायचं, कारण मसाल्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. नाही घातलं मीठ तरीसुद्धा चालतं, फक्त मिरी पावडर लावली तरी पण चालेल. तर आता मी मसाला तयार करून घेणार आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल घालून घेतलं. तेल थोडं तापू द्यायचं आणि त्यामध्ये 3 मोठे कांदे मी चिरलेले आहेत, मिडियम आकाराचे, ते घालून घेतले मी. कांदा थोडा परतून घ्यायचा, थोडा मऊसर झाला पाहिजे. त्यामध्ये मीठ घातलं मी चवीनुसार, 1 टीस्पूनला पण कमीच घातलं आहे. हळद घातली पाव टीस्पून. आलं लसूण पेस्ट घातली मी 1 टीस्पून आणि 1-2 बारीक कट केलेल्या मिरच्या घालून घेतल्या. हे सगळं आता परतून घ्यायचं 1 मिनिटभर. कांदा थोडा मऊ पडला पाहिजे, मग त्यात मसाले घालायचे. तर आता त्यामध्ये धना पावडर 1 टीस्पून, जिरा पावडर 1 टीस्पून आणि गरम मसाला 1 टीस्पून, असं 3 मसाले घालून घेतले मी. आणि थोडा चाट मसाला मी 1 टीस्पून मी लाल तिखट घातलं आणि थोडा चाट मसाला घालून घेते मी 1 पाव टीस्पून. आणि हे मसाले आता मी यामध्ये सगळं परतून घेते. यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, कोरडंच हे परतून घ्यायचं चांगलं. कांदा आता मऊ पडलेला आहे, त्यामध्ये थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली घातली मी. तर शिजलेला आहे मसाला, हो तेलामध्ये परतलेला आहे चांगला. कांदा पण चांगला मऊ पडलेला आहे. आता मी काढून घेते एका कटोऱ्यामध्ये आणि गार करून घेते. 4 बटाटे उकडलेले घेतलेले आहेत मी, ते सोलून आता मॅश करून घेणार आहे मी. हे 4 बटाटे खूपच टेस्टी झालेली आहे ही रेसिपी. ह्या पद्धतीनं मी 4 बटाटे सोलून घेतलेले आहेत. थोडेसे कट करते आणि मॅशरनं थोडं मॅश करून घेते. ते चांगले मॅश करून घ्यायचे, त्यात तुकडं राहिलं नाही पाहिजेत. आणि बटाटे पण चांगले उकडलेले पाहिजेत, कच्चं नाही राहिलं पाहिजे, कारण ते आवरण बनवायचं आहे त्याचं. त्याच्यामुळं चांगले शिजलेले पाहिजेत बटाटे. हे चांगलं मी मॅश केलेलं आहे. त्यात चवीनुसार 1 पाव टीस्पून मीठ घालून घेतलं मी. पाव टीस्पून लाल तिखट घातलं, 1 पाव टीस्पून हळद घातली मी. थोडीशी कोथिंबीर घातली. त्यामध्ये आता मी 3-4 चमचे ब्रेड क्रम घालणार आहे. हे ब्रेड क्रम मी टोस्टपासून तयार केलेलं आहे. टोस्ट बारीक केलेले आहेत. चांगले एकजीव करून घ्यायचं, हे मॅश करून घ्यायचं चांगलं. हे झालेलं आहे आता मिक्स करून. आता मी त्याची पारी बनवून घेते. त्यामध्ये तयार केलेला मसाला आहे कांद्याचा आपण परतलेला, तो घालून घ्यायचा ह्यामध्ये. 1 टीस्पून होईल एवढा. आणि त्यामध्ये 1 अंड्याची उकडलेली स्लाइस घालायची आणि हे असं मिटवून घ्यायचं.
चांगलं व्यवस्थित आणि त्याला आकार द्यायचा. तर ह्या पद्धतीने हे आकार दिलेला आहे मी. तर हे थोडंसं मी तांदळाच्या पिठात घोळवून घेणार आहे. मी यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. थोडंसं तांदळाच्या पिठात घोळवून घ्यायचं, ओलसरपणा कमी होतो म्हणून. आणखीन एक दाखवते करून तुम्हाला. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, हाईपचा ऑप्शन आहे हाईप करा आणि सबस्क्राईब करून ठेवा माझे नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी. पुन्हा घालून घेते मी त्यामध्ये मसाला थोडा आणि या पद्धतीने मी मिटवून पुन्हा आकार देते त्याला. आता ह्या पद्धतीने मी सगळं करून घेणार आहे. ओव्हल आकार दिलेला आहे त्याला मी. अगदी थोडंसं मिक्स करायचं, जास्त पीठ लावायचं नाही त्याला. बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने मी आता सगळं तयार करून घेतलेलं आहे. आता मी 1-2 चमचे ब्रेड क्रम्ब घेते आणि 2 चमचे मी बारीक रवा घेते आणि चांगलं मिक्स करून घेते. 1 चिमूटभर मीठ टाकून त्यामध्ये. आणि पुन्हा मी आता 1 अंड फोडून घेते. यामध्ये मीठ घातलं नाही घातलं तरी पण चालेल. मी उगाच चिमूटभर टाकलं आहे. हे चांगलं फेटून घ्यायचं आता. गॅसवर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता यामध्ये हे घोळवून घ्यायचं आणि ब्रेड क्रम्बमध्ये पुन्हा घोळवायचं. बघू शकता ह्या पद्धतीने. जास्त पण कोटिंग नाही द्यायचं, अगदी थोडंसंच द्यायचं. ह्या पद्धतीने मी असं सगळं कोटिंग करून ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता मी ते तळून घेणार आहे. एकदम जास्त जाळ नाही लावायचा, मिडियम गॅस असावा. तेल थोडंसं तापलेलं असावं. आतलं आवरण मसाला पण शिजलेला आहे, वरचं आवरण पण शिजलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला तळायला अजिबात वेळ लागत नाही. थोडासा क्रिस्पीपणा आला की काढून घ्यायचं. सगळे बाजू भाजून घ्यायच्या चांगल्या. बघू शकता तुम्ही किती कलर त्याला छान तांबूस आलेला आहे. ह्या पद्धतीने मी बाकीचे पण तळून घेते. हे झालेले आहेत बघा तळून आता. खूपच छान झालेले आहेत. वरून कुरकुरीत, आतून मऊ. आत बटाट्याचं कोटिंग आहे वरती, त्याच्यामुळं मऊच असतात ते, पण खायला खूप छान लागतात. बघू शकता तुम्ही. आत मसाला भरलेला आणि एक घातलेला आहे अंड. नक्की करून बघा ह्या पद्धतीने. थँक्यू.